या मुंबईमध्ये अटल सेतू केला, या मुंबईत कोस्टल रोड केला, या मुंबईमध्ये आम्ही लोकांना घरं दिली, या मुंबईच्या सबर्बन रेल्वेला त्या ठिकाणी आधुनिक आम्ही केलं, या मुंबईमध्ये एसटीपी आम्ही केले, या मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले, या मुंबईमध्ये उद्यानं आम्ही केली, या मुंबईची सफाई आम्ही केली, या मुंबईमध्ये आज वॉटर ट्रान्सपोर्ट आम्ही सुरू केलं। बंधू भगिनींनो, या मुंबईची लाईफलाईन असलेली आपली सबर्बन रेल्वे म्हणजे आपली लोकलची ट्रेन, या ट्रेनचे प्लॅटफॉर्म आम्ही मोठे केले, या ट्रेनचे डब्बे आम्ही वाढवले, इथे एस्केलेटर्स लावले, स्टेशन चांगलं केलं, पॅसेंजर करता ॲम्युनिटीज केल्या, नवीन सिग्नलिंग सिस्टीम लावली। आणि हे सगळं करत असताना काही लोक आम्हाला भेटले आणि म्हणाले, साहेब तुम्ही अन्याय करताय। मी म्हटलं काय अन्याय आहे? म्हणाले तुम्ही मेट्रो आणली, मेट्रोवाल्यांना स्वच्छ कोच आहे, त्या कोचचा दरवाजा लागतो, तो एसी कोच आहे, आणि आम्ही मात्र या लोकलमध्ये लटकून लटकून चालतो, लोक पडतात, दरवाजा नाही, त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये इतका घाम येतो, इतकी गर्दी असते, त्यामुळे आमच्यापेक्षा चांगलं तुम्ही मेट्रोवाल्यांना दिलं। ती गोष्ट मला एकदम मनाला लागली। मी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आमचे जे रेल्वे मंत्री काम करतात अश्विनी वैष्णव त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आणि आम्ही मिळून निर्णय केला की आता आपली जी सबर्बन रेल्वे आहे याचे देखील जे डब्बे आहेत, याचे देखील जे कोच आहेत, त्याचे दरवाजे बंद होतील आणि ते कोच एसी असतील। एसी कोच मेट्रो सारखे हे आम्ही सबर्बन रेल्वेला देणार आहोत। टाळ्या याच्यावर नका वाजवू, मी पुढचं जे सांगणार आहे त्याच्यावर टाळ्या वाजवा। सबर्बन रेल्वेला लोकलला एसी डबे दिल्यानंतरही त्याच्या तिकिटाचा दर 1 रुपयाने देखील आम्ही वाढवणार नाही, असा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केला। म्हणजे पुढच्या काळामध्ये मेट्रो सारखे डबे हे या ठिकाणी आपण देणार आहोत। आपल्याला कल्पना आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करून मेट्रोचं काम सुरू केलं। आज चेंबूरच्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळी मेट्रोची कामं आपल्याला पाहायला मिळतात। मेट्रो 2B जी आहे, DN नगर ते मंडाले, मानखुर्द ते डायमंड गार्डन चेंबूर, पहिल्या टप्प्यातील 5 स्थानकांची जी कामं आहेत ती अंतिम टप्प्यात आहेत। त्याची सुरक्षा चाचणी चालली आहे। या 2026 मध्येच आपण त्यांनी प्रवास हा सुरू करणार आहोत। यामुळे चेंबूर पासनं अंधेरी आणि BKCचा प्रवास हा पूर्णपणे सुलभ या ठिकाणी होणार आहे। यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण सांताक्रूज चेंबूर लिंक रोडचा त्या ठिकाणी आता विस्तार करतो आणि विशेषतः याचा शेवटचा टप्पा जो आहे तो पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणारा एशियातील पहिला केबल स्टेड ब्रिज हा आपण तयार केला। हा असा ब्रिज आहे की याच्यामध्ये 90% हा ब्रिज त्या ठिकाणी 90च्या अँगलनी वळतो, अशा प्रकारचा एक अजुबा ब्रिज हा आपण त्या ठिकाणी तयार केलाय। यामुळे कुर्ला आणि वाकोलाला जी वाहतूक कोंडी आहे ती आपण कमी केली आहे। आणि एवढंच नाही,